मेट्रोची दुर्घटना हा प्रशासनाचा 100% निष्काळजीपणा आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आमदारांकडून अधिक माहिती घेणार असल्याचं देखील रितू तावडे यांनी वक्तव्य केलंय। या संदर्भात मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। 100% निष्काळजीपणा आहे। आम्ही हे करतच नाही, हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय। जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। तरी सुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की सांगते हा विषय। कालच बसवलेला आहे हा वॉल, मग त्याचं क्युरिंग झाली नसेल किंवा त्याला बॅरिकेड्स नसतील किंवा सिमेंट कॉन्क्रीट कशा पद्धतीचं वापरलेलं आहे, कुठला दर्जा वापरलेला आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आता समोर येतील। 4 लोग इस घटना में घायल हुए, उसमें से एक नागरिक की दुखद मृत्यु हुई है। 3 लोगों पे उपचार चालू है, 2 पेशेंट्स एकदम स्टेबल हैं और तीसरे पेशेंट को मल्टीपल फ्रैक्चर्स हैं, उनका भी उपचार कर रहे हैं। एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांना घटनेचं गांभीर्य नाही का? कारण का 12 घटना झालेली। मी आता तेच बोललो की जे आपले आयुक्त आहे संजय मुखर्जी, त्यांना मी सांगितलं की 2.5 तास झाले तुमचा एकही अधिकारी इकडे घटनास्थळी पोहोचलेला नाहीये, ते मुंबईत नाहीये। त्यांनी मला आश्वासन केलंय की ऍडिशनल कमिशनरांना त्यांनी आदेश दिलेत की ताबडतोब या घटनास्थळावरती त्यांची टीम घेऊन त्यांनी पोहोचावं। मेट्रोचा जो काही भाग आहे तो कोसळला आणि या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे। काय माहिती आहे तुमच्याकडे, किती कॅज्युअल्टी असतात? आज LBS रोडवर मुलुंड पोलीस स्टेशन अंतर्गत मेट्रोचं जे ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चाललं आहे, त्या अंडर कन्स्ट्रक्शन ब्रिजचा एक जो कॉन्क्रीट पॅराफिटचा जो पार्ट आहे तो निखळून खाली पडला। तो रिक्षा आणि एक कार यावर पडल्याने या घटनेमध्ये एक इसम दगावला आहे आणि 3 इसम यामध्ये जखमी आहेत। आम्ही जखमींना तात्काळ हॉस्पिटलला रवाना केलेलं आहे। या संदर्भामध्ये पोलीस विभागामार्फत कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू आहे। यात आम्ही कडक कलम लावून गुन्हा दाखल करून संबंधित जे सर्व इसम आहेत जे या घटनेला जबाबदार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।